आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अंबड व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना जप्त मुद्देमालाची फिर्यादींना परत देण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंह राजपूत, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणलेल्या 12 गुन्ह्यांमधील सुमारे 31,93,000 रुपये किमतीचे 239 ग्राम सोन्याचे दागिने, वाहन चोरीच्या 3 गुन्ह्यांमधील 4,04,000 रुपये किमतीची 3 वाहने, मोबाईल चोरीतील 15 मोबाईल, 4,84,989 रुपये तसेच कॉपर वायर चोरीतील 10 लाख रुपये किमतीची वायर आणि गहाळ झालेले 64 मोबाईल 12,30,000 रुपये असा एकूण 64,11,989 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला। तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील 9 गुन्ह्यांमधील 6,03,160 रुपयांचा मुद्देमालही संबंधितांना देण्यात आला। अशा प्रकारे एकूण 70,15,049 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला। ही कामगिरी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली आहे।